नमस्कार. लोकप्रशासनाच्या आजच्या या लेक्चरमध्ये मागच्या लेक्चरचाच आजचा हा पुढचा भाग आहे. मागे आपण लोकप्रशासनाबाबत त्याचे स्वरूप तपासताना किंवा अभ्यासताना आपण काही मुद्दे त्या ठिकाणी बघितले, ज्यामध्ये की लोकप्रशासन हे एक अभ्यास विषय आहे. लोकप्रशासन एक प्रक्रिया आहे. लोकप्रशासन एक व्यवसाय आहे. त्याचप्रमाणे लोकप्रशासन हे कला आहे. लोकप्रशासन एक शास्त्र आहे. या स्वरूपात आपण अनेक बाबी आणि अनेक पैलू जे आहेत हे लोकप्रशासनाच्या स्वरूपाच्या संदर्भात आपण बघितले. या आधुनिक काळामध्ये लोकप्रशासनाचे स्वरूप हे कशा पद्धतीचे आहे हे आपल्याला काही ह्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवरनं या ठिकाणी स्पष्ट होऊ शकते. यामध्ये आपण बघतो की लोकप्रशासनाची विश्वव्यापकता. लोकप्रशासनाच्या स्वरूपाचा विचार करताना सर्वप्रथम एक गोष्ट जाणवते आणि ती म्हणजे की लोकप्रशासनाची विश्वव्यापकता. प्राचीन काळापासून आजपर्यंत लोकप्रशासनाच्या प्रक्रिया ह्या अस्तित्वात आहेत. राज्यशासन जेव्हापासनं जेथे जेथे अस्तित्वात आले तेव्हापासनं तेथे तेथे लोकप्रशासनाची प्रक्रिया ही होत असलेली आपल्याला दिसून येते. राज्य धोरणाची व्यवस्थित अंमलबजावणी या दृष्टिकोनातनं लोकप्रशासनाचं महत्त्व हे कायम प्राचीन काळापासून ते आजतागायत असलेलं आपल्याला दिसून येते. राज्यात लोकप्रशासन हे असावेच लागते आणि त्या अनुषंगाने आपण बघतो आज या विश्वामध्ये किंवा जगामध्ये कोणतंही राष्ट्र असं नाही की ज्या देशामध्ये लोकप्रशासन अस्तित्वात नाही. लोकप्रशासनाचे स्वरूप हे त्या ठिकाणी भिन्न असू शकते, कारण तिथली शासन व्यवस्था ही त्या प्रकारची असल्याकारणाने त्याचा प्रभाव हा लोकप्रशासनाच्या स्वरूपावर निश्चित प्रमाणामध्ये होतच असतो. जसे भारतासारख्या लोकशाही शासन व्यवस्था असणाऱ्या देशाची एखाद्या राजेशाही व्यवस्था असणाऱ्या देशात जे लोकप्रशासन आहे त्याच्याशी तुलना या ठिकाणी होऊ शकत नाही किंवा केली जाऊ शकत नाही. त्या ठिकाणी त्या अनुषंगाने त्या शासन व्यवस्थेच्या प्रकाराच्या अनुषंगाने त्या ठिकाणी लोकप्रशासनाचं स्वरूप हे असलेलं आपल्याला दिसून येते. तसेच आपण बघतो की संघटनेविषयी, कर्मचारी प्रशासनाविषयी किंवा आर्थिक प्रशासनाविषयी जे काही सिद्धांत मांडले जातात ते सर्व राज्यात अस्तित्वात असतात. जसं की अधिकारपद परंपरा जर आपण बघितली तर ह्याला कोणत्याही देशाच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये पर्याय नाही. त्या ठिकाणी ते आपल्याला आढळूनच येणार. याच प्रकारची श्रेणीबद्ध रचना ही प्रत्येक देशातल्या प्रशासनाची असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर श्रमविभाजन असे अनेक सिद्धांत आहेत की जे सर्व देशाच्या लोकप्रशासनामध्ये आढळून येत असलेले आपल्याला दिसून येतात. लोकप्रशासनाच्या ह्या स्वरूपाबाबत आपण एक बाब या ठिकाणी निश्चितपणे सांगू शकतो की लोकप्रशासन जी आहे ही एक स्वतंत्र विकसित अशी ज्ञानशाखा आहे. पूर्वी लोकप्रशासन एक राज्यशास्त्राचा अविभाज्य भाग होते, परंतु आधुनिक काळात लोकप्रशासनाला एक स्वतंत्र सामाजिक शास्त्र म्हणून मान्यता मिळाली आहे. लोकप्रशासनाचे स्वतःचे स्वतंत्र तत्त्वे, सिद्धांत, तत्त्वज्ञान असलेले आपल्याला दिसून येतात.
तर त्याचप्रमाणे लोकप्रशासनशास्त्राचा विकासही मोठ्या प्रमाणावर होत असलेला आपल्याला दिसून येतो. कारण नवनवीन शाखा, वित्तीय प्रशासन, कर्मचारी प्रशासन, स्थानिक संस्था, त्याचबरोबर तुलनात्मक प्रशासन, विकास प्रशासन, अशा अनेक शाखा उपशाखा ह्या लोकप्रशासनाच्या विकसित पावल्या आणि या माध्यमातून लोकप्रशासनाचाही विकास या ठिकाणी झपाट्याने होत असलेला आपल्याला दिसून येतो. नवनवीन विचारसरणी व दृष्टिकोन हे या माध्यमातून अस्तित्वात येत आहे. लोकप्रशासनाच्या नवीन शाखा उपशाखा वेगाने विकसित होत आहेत हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. प्रशासनाचे तत्त्वज्ञान प्रतिपादित केले जात असून लोकप्रशासन एक तात्विक बैठक प्राप्त करून घेत आहे. आपण बघतो की लोकप्रशासनाला एक स्वतःची तात्विक बैठक जी आहे ही या ठिकाणी मिळत असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर लोकप्रशासन एक सामाजिक परिवर्तनाचे एक महत्त्वपूर्ण साधन आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. लोकप्रशासनाद्वारेच नवसमाज निर्मितीचे स्वप्न साकार केले जाऊ शकते. मागासलेल्या विकसनशील देशामधील लोकांच्या अपेक्षा सतत वाढत आहेत आणि या वाढत्या अपेक्षांना पूर्ण करण्याची जी काही कुवत आहे ही या देशातील सरकारमध्ये कमी आहे किंवा नाही आहे. परिणामी लोकप्रशासनावर याचा खूप मोठ्या प्रमाणावर ताण पडतो किंवा यामुळं लोकप्रशासनाला अनेक स्वरूपाच्या समस्यांना सामोरे जावं लागते. अशा तणावपूर्ण किंवा ह्या चॅलेंजेसमधून लोकप्रशासनाला हे समाज परिवर्तनाचे, सामाजिक विकासाचे कार्य हे या ठिकाणी करावेच लागते. मागासलेल्या समाजाचा आर्थिक सामाजिक विकास वेगाने घडवून आणण्याची अविकसित राज्यातील सरकारांनी स्वीकारल्यामुळे स्वाभाविकच पूर्ण ही जबाबदारी लोकप्रशासनावर आलेली आपल्याला दिसून येते. कारण ह्या कल्याणकारी राज्य संकल्पनेमधनं ह्या विकासाच्या नवनवीन योजना धोरणे शासनाला निश्चित कराव्या लागतात, ठरवाव्या लागतात आणि त्याला मात्र प्रत्यक्ष राबवण्याचे कार्य हे या ठिकाणी लोकप्रशासनाला करावे लागते. यामुळं अशा कठीण परिस्थितीतही लोकप्रशासन त्या ठिकाणी हे सामाजिक विकासाचं किंवा सामाजिक परिवर्तनाचं कार्य करीत असलेलं आपल्याला दिसून येतं. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब की लोकप्रशासनाच्या स्वरूपामध्ये की लोकप्रशासनाचं स्वरूप हे काय अतिशय व्यापक आणि मक्तेदारी स्वरूपाचं आहे. ही मक्तेदारी जर आजच्या ह्या नवीन आर्थिक धोरणाच्या काळातील परिस्थितीचा संदर्भ घेतला तर ही मक्तेदारी जी आहे ही मक्तेदारी आज मोठ्या प्रमाणावर कमी होत असलेली आपल्याला दिसून येते. परंतु असे असले तरी पण लोकप्रशासन हे